पुणे शहराची लोकसंख्या आता 55 लाखांच्या वर पोहोचलेली आहे आणि भौगोलिकदृष्ट्याही पुण्याचा पसारा चांगलाच वाढलाय। त्यातच अनेक गावांचाही पुणे महानगरपालिकेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि म्हणूनच विस्तारलेल्या पुण्यातल्या नागरिकांपर्यंत पोहोचण्यास राजकीय पदाधिकाऱ्यांना मर्यादा पडतायत आणि म्हणूनच बहुतांश राजकीय पक्षांनी शहराध्यक्षपदाचा डबल धमाका केलाय। तो कसा ते पाहण्यासाठी हा स्पेशल रिपोर्ट नक्की पहा। पुण्यासाठी बहुतांश पक्षांचे 2 शहराध्यक्ष, लोकसंख्या शहर विस्तारामुळे उपाय, पक्षांचे 2 शहराध्यक्ष पुण्याला न्याय देणार। पुढील काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे। प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पक्ष संघटना वाढवण्यासाठी राजकीय पक्षांकडून आतापासूनच सुरुवात झाली आहे। त्यातच पुण्याची लोकसंख्या आता प्रचंड वाढली आहे आणि भौगोलिक दृष्ट्या सुद्धा पुणे शहर चांगलंच पसरले। त्यामुळे शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोहोचणं शक्य होत नाहीये आणि त्यामुळेच एक ऐवजी 2 शहराध्यक्ष किंवा एक नवीन पद राजकीय पक्षांमध्ये निर्माण केलं जाते। पुण्याचा विस्तार हा झपाट्याने वाढला। पूर्वी 200-250 स्क्वेअर किलोमीटरचं पुणे आता 500 स्क्वेअर किलोमीटरच्या पुढे गेलं। भौगोलिक दृष्ट्या आणि इथली वाहतुकीची परिस्थिती पाहिली तर शहराच्या एका बाजून दुसऱ्या बाजूला जायला प्रचंड वेळ लागतो। तेवढ्या वेळात एखादा आपण तालुका पालथा घालू शकतो। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये नुकतंच महानगर प्रमुख म्हणून एक पद निर्माण करण्यात आले, ज्यामध्ये माजी आमदार आणि काँग्रेस सोडून आलेल्या रवींद्र धंगेकरांना महानगर प्रमुख करण्यात आले। त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचेही पुण्यात 2 शहराध्यक्ष आहेत, तर अजित पवार यांच्याकडूनही पुणे शहरासाठी 2 शहराध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। पूर्व पुण्यावरती सुनील टिंगरे, श्रीमती रुपाली ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख हे 2 कार्याध्यक्ष आणि सुनील टिंगरे हे अध्यक्ष, पश्चिम पुण्यावर अध्यक्ष म्हणून आमचे जगताप साहेब आणि त्याच्याबरोबर कार्याध्यक्ष म्हणून अक्रूर कुदळे आणि प्रदीप देशमुख अशा 6 जणांची नेमणूक आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि प्रदेशाध्यक्षांची पत्र माझ्या समोर आहेत। पुणे शहर आता वाढू लागले। पुण्याची लोकसंख्या आता जवळपास 55 लाखांवर पोहोचली। त्यात पुणे शहरात अनेक गावांचाही समावेश झालाय। त्यामुळे पदाधिकाऱ्यांना प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यास मर्यादा आल्यात। शहराची लोकसंख्या खूप मोठी आहे, शहर वेगाने विकसित होत आहे, तर प्रत्येकच ठिकाणी पोहोचणं, संघटनात्मक काम करणं हे तितकंच सोपं नाही राहिलेलं। त्यामुळे ही प्रत्येक पक्षाने आपापली स्ट्रेंथ वाढवण्यासाठी या विभागण्या केलेल्या आहेत। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था काबीज करण्यासाठी सर्वच पक्षांकडून कंबर कसली जाते। त्यातच आता नव्याने पद निर्मिती केल्यानंतर खरंच राजकीय पक्षांना त्याचा फायदा होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे आणि त्याच सोबत नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा हा फंड आहे की पक्षातील नाराजांची सोय लावण्याची ही आयडिया आहे, अशी चर्चा रंगली आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।